नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली या आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीसाठी सोपी अशी शिवलिंगाची रांगोळी काढून दाखवणार आहे. याच्यासाठी मी इथे 5 ते 5 असे डॉट्स काढून घेत आहे. आता मी या मधल्या रेषेला पूर्ण अशी जोडून घेत आहे आणि त्याच्यावरती आणखी एक रेष काढून घेत आहे आणि त्याला असं गोल असं जोडून घ्यायचं आणि समोर असा नळाचा आकार काढल्यासारखा आकार काढून घ्यायचा आणि मध्ये या 3 डॉटला जोडून घ्यायचं आणि खाली सगळ्या डॉटला जोडून अशी रेष काढून घ्यायची आणि वरती आणखी एक रेष काढून घ्यायची आणि थोड्या अशा रेष वाढून त्याला आणखी असं जोडून घ्यायचं. आता हे इथं जोडून घ्यायचं आणि हे इथं जोडून घ्यायचं आणि हे असं वरती आकार गोल काढून हे जोडून घ्यायचं. आता मी इथे खाली काळा कलर पूर्ण असा भरून घेत आहे. या प्रकारे इथे पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा. आता मी काळा आणि पांढरा कलर असा मिक्स करून घेत आहे आणि तो इथे पूर्ण असा भरून घेत आहे. या प्रकारे इथे पूर्ण असा भरून घ्यायचा आणि या अर्ध्या भागामध्ये आता मी काळा कलर भरत आहे. आणि इथे जो तयार केलेला कलर आहे तो मी इथे आता आणखी भरून घेत आहे. आता मी खालच्या भागाला अशी गोल गोल डिझाईन अशी पूर्ण काढून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे वेगळी पण डिझाईन काढू शकता आणि याच्यामध्ये एक एक गोल सोडून असा मी पिवळ्या कलरचे डॉट देत आहे आणि मध्ये शेंद्र्या कलरचे डॉट. आता मी या भागामध्ये अर्ध्या काळा कलर असा पूर्ण भरून घेत आहे. आणि हा तयार केलेला कलर. आता मी वरती असा शिवलिंगाचा आकार काढून घेत आहे. त्याच्यासाठी अशा 2 रेषा जोडून घ्यायचा आणि वरती असा गोल काढून घ्यायचा आणि काळा कलर असा भरून घ्यायचा. आणि ही खाली जागा आहे तिथे तो जो तयार केलेला कलर आहे तो भरून घ्यायचा. आता मी मध्ये असं त्रिपुंड काढून घेत आहे. अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आणि त्याला असं जोडून घ्यायचं आणि मध्ये मी एक डोळा काढून घेत आहे अशा प्रकारे आणि इथे आकाशी कलर असा भरून घ्यायचा आणि लाल कलर आणि मध्ये असा पांढरा डॉट आणि त्याच्यामध्ये काळा. आता मी इथे झेंडूची माळ काढून घेत आहे. त्याच्यासाठी असे डॉट काढून घ्यायचे पिवळ्या कलरचे आणि मध्ये जी खाली जागा आहे तिथे शेंद्र्या कलरचे डॉट द्यायचे आणि त्याला असा आकार द्यायचा. आता मी इथे दुसरी माळ काढून घेत आहे रुद्राक्षाची. याच्यासाठी मी इथे कथ्या कलरचा वापर केला आहे आणि असे कथ्या कलरचे इथे असे डॉट द्यायचे.
आणि त्याला असा आकार द्यायचा। आणि मध्ये पांढऱ्या कलरचे अशी बारीक डॉट द्यायचे। अशा प्रकारे आपली रुद्राक्षाची माळ आता तयार झाली आहे। आता मी वरती अशी बेलाची छोटी छोटी पानं काढून घेत आहे। त्याच्यासाठी मी इथे पोपटी कलरचा वापर केला आहे आणि त्याला असा आकार काढून घ्यायचा। आता मी इथे पांढऱ्या फुलाची अशी माळ काढून घेत आहे। त्याच्यासाठी अगोदर असे डॉट काढून घ्यायचे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण आकार काढू शकता। आणि असा पिवळ्या कलरचा डॉट द्यायचा आणि त्याला आकार द्यायचा। आता मी इथे त्रिशूल काढून घेत आहे। त्याच्यासाठी असा निमुळता आकार असा काढून घ्यायचा दोन्ही साईडने आणि त्याला असं मध्ये जोडून घ्यायचं। आता मी इथे मध्ये गोल काढून घेत आहे आणि खाली अशा 2 रेषा आणि याच्यामध्ये आता मी पूर्ण असा शेंद्रा कलर भरून घेत आहे। या साईडने सुद्धा असा भरून घ्यायचा आणि मध्ये लाल कलर, आणखी लाल वरती पांढरा डॉट आणि इथे शेंद्रा कलर आणि पांढरा डॉट आणि त्याच्यात लाल कलर। आता मी अशा खाली 2 सरळ रेषा काढून घेत आहे या प्रकारे। आता इथे शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। हा झाला आपला त्रिशूल तयार। आता मी इथे दिवा काढून घेत आहे। त्याच्यासाठी असा आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये असा गुलाबी कलर भरून घ्यायचा आणि वरती अशी ज्योत काढून घ्यायची। त्याच्यामध्ये शेंद्रा कलर आणि वरती पिवळा कलर आणि मध्ये लाल कलरचा असा डॉट द्यायचा। आता मी दिव्याला असं आणखी डिझाईनने सजवून घेत आहे। आता हे 2 डॉट आहे तिथे मी ओम काढून घेत आहे। अशा प्रकारे ओम काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता शेंद्रा कलर असा भरून घ्यायचा। आता मी इथे चक्र काढून घेणार आहे। बाणाच्या टोकापासून ओम पर्यंत असं जोडून घ्यायचं आणि याला काठाकाठाने असं आकाशी कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी इथे आकाशी कलर पूर्ण भरून घेत आहे। मध्ये हे खाली जागा आहे त्याच्यासाठी मी इथे आकाशी आणि पांढरा कलर मिक्स केला आणि तो पूर्ण इथे मी भरून घेत आहे। आता मी शिवलिंग वरती असा चंद्र काढून घेत आहे आणि इथे बेलाचं पान आणि इथे फुलं काढून घेत आहे। त्याच्यासाठी पिवळे डॉट आणि त्याच्यावरती अशी शेंद्रे डॉट आणि इकडे लाल डॉट आणि असा आकार द्यायचा। आता मी इथे अशी पाण्यासाठी अशी डॉट्स बारीक बारीक देत आहे आणि अशी पाण्याची अशी धार काढून घ्यायची। आता मी इथे ओम नमः शिवाय लिहून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे हर हर महादेव सुद्धा लिहू शकता।
आता मी इथे चक्राला अशी बारीक डिझाईन काढून पूर्ण असं सजवून घेत आहे। अशी डिझाईन मी आता पूर्ण अशा चक्रवर काढून घेत आहे। आता मी या पूर्ण डिझाईनमध्ये अशी लाल कलरने डॉट देत आहे। अशा प्रकारे मी डिझाईन आता पूर्ण तयार करून घेतली आहे। आणि चक्र आणखी सुंदर दिसण्यासाठी मी इथे शेंद्र्या कलरने आणखी अशा रेषा काढून घेत आहे। अशा पूर्ण अशा मोठ्या रेषा काढून घ्यायच्या। आणि याच्यामध्ये पिवळ्या कलरने आणखी त्याच्यापेक्षा छोटी रेष काढून घ्यायची। बघा, अशा प्रकारे आपली सोपी आणि सुंदर अशी शिवलिंगाची रांगोळी काढून झालेली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।